विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याबद्दल एक अपडेट आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही योजना जसे की आपल्याला माहीतच आहे की यासाठी पात्र असणारे जे विद्यार्थी आहेत ते अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असतात. आणि ही योजना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जे समाज कल्याणचे कार्यालय आहेत त्या अंतर्गत काय केली जाते, राबवली जाते. तर ही जे अपडेट आहे हे नागपूर जिल्ह्यासाठी आहे. आता बघा, स्वाधार योजना, ही स्वाधार योजना काय आहे तुम्हाला माहीतच आहे, परंतु मी एकदा तुम्हाला सांगून देतो. बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना 2016-17 मध्ये लागू झाली. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरतात म्हणजे अर्ज करतात, परंतु त्यांचा नंबर लागत नाही, कारण विद्यार्थी हे काय आहे खूप गुण प्राप्त करतात. मग असे विद्यार्थी जे 10वी मध्ये 12वी मध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जे 60% वर काय करतात, गुण प्राप्त करतात, असे विद्यार्थी काय असतात या योजनेसाठी पात्र असतात. आणि ते विद्यार्थी आहेत ते अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असणं काय आहे, आवश्यक आहे. मग असे विद्यार्थी जे वसतिगृहासाठी फॉर्म भरतात परंतु वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही किंवा प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना काय आहे या योजनेचा काय होतो, लाभ मिळतो. मग ही योजना जी आहे ती योजना यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी या योजनेकरिता काय भरलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत नागपूर जिल्ह्यासाठी. मग 31 डिसेंबर 2025 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेकरिता फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांचे काय आहे, ते अशा विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काय आलेले आहेत, त्रुटी आढळून आलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी फॉर्म भरताना, कारण याचा अर्ज हा ऑनलाईन करायचा असतो, मग अशा विद्यार्थ्यांनी जो ऑनलाईन अर्ज केलेला आहे, मग ऑनलाईन अर्जामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचा जो फॉर्म आहे तो सेंड बॅक केलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचं ते एक अकाउंट बनतं अप्लिकेशनचं, आणि तिथे काय होतं, त्यांना तिथे ते जाऊन आपलं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्ड टाकून काय करू शकतात, फॉर्म बघू शकतात. मग विद्यार्थ्यांनी तो फॉर्म आपला बघून घ्यावा याचा आहे. आणि ज्यांना असे फॉर्म काय झाले आहे, सेंडबॅक झालेले आहेत, म्हणजे कशा अभावी की तुम्ही फॉर्म अपुरा भरला, कागदपत्रांची पूर्ण पूर्तता केली नाही, म्हणजे कागदपत्र अपलोड केलेले नाही किंवा पूर्ण क्लिअर कागदपत्रे जे आहेत ते तुम्ही अपलोड केलेले नसतील तर ते तुम्ही करून घ्या. काही विद्यार्थी बोनाफाईट अपलोड करत नाही किंवा जात प्रमाणपत्र आहे ते अपलोड करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना काय होतं, ते अपात्र होतात. मग असे विद्यार्थी जे फॉर्म तर भरतात पण नंतर त्याच्याकडे लक्षच देत नाही किंवा समाज कल्याणला भेट देत नाही, आणि मग ते तक्रार करतात. म्हणजे अशा तक्रारी प्राप्त होतात की सर, माझा फॉर्म, मी अपात्र झालो किंवा माझा फॉर्म ऍक्सेप्ट झाला नाही. तो यामुळे होत नाही, आणि आपण पेपर वगैरे वाचत नसल्यामुळे, न्यूज आपण वाचत नसल्यामुळे आपल्याला काय होतं, अशा अडचणींचा सामना करावा लागतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपील करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये 31 डिसेंबर 2025च्या पूर्वी फॉर्म भरलेले होते 2025-26 या सत्राकरिता, तर त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे त्यांच्या अकाउंटमध्ये काय झालेले आहे, सेंडबॅक झालेले आहेत. तर त्यांना काय करायचं आहे, तो फॉर्म काय करायचं आहे, पूर्ण परत जिथे चूक दाखवलेली आहे किंवा त्रुटी निघालेली आहे ती त्रुटीची काय करायची आहे, पूर्तता करायची आहे. आणि अशी अपील सहाय्यक आयुक्त नागपूरच्या ज्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांना अपील केलेली आहे की त्यांनी काय करावं, तो सेंडबॅक जो फॉर्म झालेला आहे त्याची योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी, त्रुट्या दुरुस्ती कराव्यात आणि परत सेंड करावा. आणि जर ते तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही समाज कल्याण नागपूरमध्ये जाऊन कार्यालयात जाऊन काय करू शकता, भेट देऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याविषयीचं काय करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तर ही योजना अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की 10वी नंतरचं जे शिक्षण आहे ते महागडं शिक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आर्थिक लाभाअभावी किंवा पैशाअभावी कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये, हा जो आहे सामाजिक न्याय विभागाचा काय आहे, हेतू आहे. तर विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करू इच्छितो, कारण हा जो आर्थिक लाभ मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण सुरळीतपणे काय करू शकतो, आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. म्हणजेच हा लाभ जो आहे एका वर्षाकरिता 60,000 रुपये, म्हणजे तुमचं जर पदवीचं जर शिक्षण असेल किंवा 10वी-12वीचं जर शिक्षण असेल 2 वर्षाचं असतं, मग त्याकरिता तुम्हाला 1,20,000 रुपयाच्या घरात पैसे मिळतात. 3 वर्षाकरिता 1,80,000च्या घरात तुम्हाला प्रवेश मिळतात. 4 वर्षासाठी 2,40,000, 5 वर्षाकरिता, म्हणजे तुम्ही जर 12वी नंतर थेट LLB करत असाल तर 5 वर्षासाठी सुद्धा तुम्हाला काय मिळतो, 3 लाखाच्या घरामध्ये सुद्धा काय मिळतो, विद्यार्थी मित्रांना लाभ मिळतो. तर तुम्ही यानुसार या योजनेचा लाभ घेऊन काय करू शकता, योग्य पद्धतीने शिक्षण काय करू शकता, पूर्ण करू शकता.
हा व्हिडिओ मी खूप डिटेल बनवला होता, अशा प्रकारचा व्हिडिओ स्वाधारवर, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि ऑनलाईन ज्याच्यावर तुम्ही आवेदन केलेले आहेत या योजनेकरिता त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून तुमच्या वेबसाईटवर जाऊन काय करू शकता, अर्ज योग्य पद्धतीने तपासून घेऊ शकता. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे ज्या विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पूर्वी या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता आणि ज्यामध्ये त्यांना ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, त्यांचे फॉर्म काय झालेले आहेत, सेंडबॅक झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा मी व्हिडिओ घेऊन येत आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधारचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जे सामाजिक ग्रुप आहेत किंवा विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर तुम्ही शेअर करा. कुणाच्या तरी तुमच्या एका शेअरमुळे कोणत्या तरी विद्यार्थ्याचा नक्कीच लाभ होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट करिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्ही नवीन असाल तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.